ही लग्न मोडण्याचं प्रमाण आहे. लग्नाचा ठप्पा का पाहिजे? कुठलेही आई वडील आपल्या मुलांचा वाईट नाही विचार करत. आम्ही पळून जाऊन लग्न करू, जमलं तर जमलं, नाहीतर तो. घोळ करतात गुण आणि कुंडली. 36च्या 36 गुण मिळले पाहिजेत. नातं दोघांचं असतं. आपण नेहमी दुसऱ्याकडून अपेक्षा करतो, पण स्वतः ते आहोत का? लग्न करायचं होतं. एक साऊथ इंडियन ॲक्ट्रेस आहे, तिचं लग्न झालेलं नाही, तिच्या बरोबरच त्याला लग्न करायचं. अरे तुम्ही तुमच्या कुटुंबियांच्या विरुद्ध जाऊन, समाजाच्या विरुद्ध जाऊन लग्न करता. मिया बीवी राजी तो क्या करेगा. मला ही सुंदर मुलगी पाहिजे, माझ्या मनात काय तू जाणून घे रे, ते शेअर करा. लग्न करण्याचा विचार करताय, तेही यावर्षी, तर मग हा पॉडकास्ट आहे तुमच्यासाठी. काय म्हणताय या चॅनलवर. आणि या विषयावर बोलण्यासाठी आपण बोलवलेला आहे गायनोकोलॉजिस्ट, सेक्स अँड रिलेशनशिप गायडर डॉक्टर पाठक सर यांना. नमस्ते. नमस्कार. आमच्या सेटवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे सर. विषयच इतका आहे ना, अगदी जवळचा, त्याच्यामुळे काय म्हणताय तर नक्कीच खूप काय काय बोलूयात. नक्कीच सर. पहिला प्रश्न हाच असेल की ज्यावेळी आपण जोडीदार निवडतो किंवा ज्यावेळी आपण लग्न करण्याचा विचार करतो, तर त्याआधी कोणत्या 3 गोष्टी आपण त्या पार्टनरशी शेअर केल्या पाहिजे किंवा कोणत्या 3 गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे लग्न करण्याआधी? सगळ्यात महत्त्वाचं ना, स्वतःचा सेल्फ मॅरेज बायोडेटा करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मी कोण आहे, मी काय आहे, मला काय पाहिजे, मी कसा आहे, हे जेव्हा मला कळतं तेव्हा मग मला पार्टनर कसा पाहिजे हे मी ठरवू शकतो. आपण एक्झॅक्टली उलटं करतो. मला ही सुंदर मुलगी पाहिजे, पण मी लायक आहे का हे पहिलं ठरवायला पाहिजे. सो स्वतःचा सेल्फ मॅरेज बायोडेटा करा, ही पहिली पायरी. दुसरी पायरी म्हणजे आपल्या अपेक्षा काय आहेत जोडीदाराकडून ह्या ठरवा. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या होणाऱ्या पार्टनर बरोबर ते शेअर करा. ह्या 3 गोष्टी जर केल्या तर नक्कीच आपल्याला आपला मनपसंत जोडीदार निवडता येऊ शकतो. याच 3 टप्प्यावर आपण पुढे जाऊया. तुम्ही म्हटले की गोष्टी शेअर केल्या पाहिजे, बरोबर. काही ठिकाणी आपण असं ऐकतो की अरे मग माझं प्रेम आहे, तर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला न बोलता ते कळलं पाहिजे. हे काय प्रकरण? हे बघ, एक सांगतो. माझ्या मनात काय तू जाणून घे रे, हे कधीच घडत नाही. आपल्याला ते व्यक्त करायलाच लागतं. पण व्यक्त करणं म्हणजे दरवेळेला सांगायलाच लागतं, बोलायलाच लागतं असं नाहीये. आपल्या हावभावातून, आपल्या बॉडी लँग्वेजमधून आपण कसे वागतोय, कसं बोलतोय, कुठल्या टोनमध्ये बोलतो आहे, कुठल्या पद्धतीने वागतोय, ह्या सगळ्यातून आपण आपल्याला काय पाहिजे ते म्हणणं मांडू शकतो. सो शेअर करणं म्हणजे फक्त बोलणं असं नाही, तर आपल्या एकंदर वागणुकीतून आपल्याला काय पाहिजे हे आपण पार्टनरला सांगणं, हेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ह्यालाच कम्युनिकेशन म्हणतात, ह्याला शेअरिंग म्हणतात. आणि असं जेव्हा आपण शेअर करतो ना, त्यावेळेला आपल्याला बऱ्याच वेळेला शब्दांची गरज पण नाही पडत आणि मग पार्टनरला आपोआप कळलं असं होतं. पण ते आपण सांगितलेलं असतं, फक्त वेगळ्या पद्धतीने. बरोबर आहे. सर, लग्न हा जेव्हा विषय येतो ना, त्यावेळी फक्त 2 व्यक्ती राहत नाही, तिथे फॅमिली पण येते. तर 2 पार्टनरमध्ये फॅमिली किती, काय, कसं, म्हणजे याचं लॉजिक कसं लावायचं? लग्न कधीच 2 व्यक्तींमध्ये होत नाही बघा. लग्न हे नेहमी 2 कुटुंबांमध्ये होतं. त्या दोघं नवरा बायको बरोबर त्यांचे कुटुंबीयही त्याच्यात इन्व्हॉल्ड असतात आणि त्यांचा सहभाग असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तू विचार करत आपण लग्न का करतो ग? जर नवरा बायकोला किंवा पुरुष आणि स्त्रीला एकत्र राहायचं आहे, लग्नाची काय गरज आहे? ते तसंही राहू शकतात. हो, अर्थात. बरोबर आहे. सगळ्या गोष्टी लग्न न करताही मिळतात. मग लग्न का करायचं? तर हा बेसिक प्रश्न जर आपण विचारला तर लग्न का करायचं, तर आपण आपलं वागणं, आपलं जगणं अधिक समृद्ध करण्यासाठी आपण लग्न करतो. आणि मग ते समृद्ध करण्यासाठी फक्त
फक्त आपला पार्टनर गरजेचा नसतो, तर त्या पार्टनरचं कुटुंबीय, आपलं कुटुंबीय, आपले विचार, आपले प्रिन्सिपल्स, आपले काय अपेक्षा आहेत, आपल्याला काय करायचं आहे आयुष्यात, आपल्या पार्टनरला, पार्टनरच्या कुटुंबियांचं काय करायचं आहे, हे सगळ्याच गोष्ट जेव्हा एकत्र येते तेव्हा त्या लग्नाला अर्थ होतो. त्यामुळे कुटुंबीय पाहिजेत का? हो पाहिजेत, अगदी नक्की पाहिजेत. कितीतरी माझ्याकडे जोडपी येतात आणि म्हणतात आमचं प्रेम आहे, आमच्या आईवडिलांना पटत नाही, आम्ही पळून जाऊन लग्न करू का? मी म्हणतो ज्या अर्थी तुमच्या आईवडिलांना तुमचं प्रेम कळत नाही ह्याचा अर्थ आईवडील नाही चुकले, तुम्ही तुमचं प्रेम आईवडिलांपर्यंत पोहोचवण्यात चुकलात. ह्याचा अर्थ तुमचं जे प्रेम आहे ते किती चांगलं आहे, ते किती घट्ट आहे, त्याच्यासाठी तुम्ही दोघं जण किती कष्ट करायला तयार आहेत हे तुम्ही तुमच्या आईवडिलांपर्यंत पोचवू शकला नाही. कुठलेही आईवडील आपल्या मुलांचा वाईट नाही विचार करत. बरोबर. मग तुम्ही जर ते नीट पद्धतीने पोचवलं तर आईवडील तुमच्या प्रेमाला मान्यता देतील, कारण त्यांनाही तुमचं चांगलंच करायचंय. पण जर त्यांना पटत नसेल ह्याचा अर्थ काहीतरी गडबड आहे की जिथं तुम्ही कमी पडलाय. सो ती कमतरता तुम्ही दूर करा, तुमचे कुटुंबीय तुमच्याबरोबर येतील. आजकाल खूप आपण पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये जाहिराती बघतो, एकटा मुलगा पाहिजे, आई वडील नसले तर फार चांगलं. मग लग्न का करताय? अरे तुमचं आयुष्य समृद्धच होणार नाहीये, तुम्हाला त्या लोकांबरोबर मिसळताच येणार नाहीये, तुम्हाला नवीन गोष्टी कळणारच नाहीये. कितीतरी जण येतात माझ्याकडे म्हणतात मला ना माझा पार्टनर पाहिजे की आमचे दोघांचे 36च्या 36 गुण मिळले पाहिजेत. एकच माझं म्हणणं आहे की अरे सगळे जर का गुण त्या दुसऱ्या व्यक्तीशी जुळले याच्या अर्थी तू स्वतःशीच लग्न करतोय, कारण तुझ्यासारखी वेगळी व्यक्ती, सेम व्यक्ती असूच शकत नाही जगात. आणि जर सेमच व्यक्तीशी लग्न करायचं तर मग लग्न का करायचं? बरोबर आहे. लग्न आपण का करतो तर आपले जे विचार आहेत, आपली जी वागणूक आहे, आपल्याला जे अनुभव आहेत ते अधिक समृद्ध करण्यासाठी, नवीन नवीन गोष्टी माहिती होण्यासाठी, नवीन पद्धतीने वागण्यासाठी आपण लग्न करतो. मग त्याच्यासाठी सगळे गुण मिळायची गरज नाहीये, पण जे गुण मिळतायत ते मान्य करून जे मिळत नाहीत ना गुण, ते गुण कसे ऍडजस्ट करता येतील, कसे ते एकमेकांशी एकरूप करता येईल, ह्याच्यामध्ये लग्न आहे. दुसरी जी गोष्ट असते ती मला म्हणतात की मग ही गोष्ट तर आम्ही आमच्या पार्टनरवर करू शकतो ना, मग त्याच्यासाठी तो लग्नाचा ठप्पा का पाहिजे? लग्न का? हा, मग ठप्पाच का पाहिजे? तर इतर कुठलंही नातं असेल ना, बघ म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप असेल, सिच्युएशनशिप असेल, जे काय नवीन नवीन टर्मिनॉलॉजी आल्यात, ह्या सगळ्या लग्नाव्यतिरिक्तच्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत ना, याच्यामध्ये दोघं जण त्या नात्यामध्ये कशासाठी येतात की जमलं तर जमलं, नाहीतर तोडलं. म्हणजे त्या निगेटिव्ह विचाराने येतात की आमचं जमणार नाही तरी हरकत नाही. जेव्हा दोघं जण लग्न करतात ना तेव्हा दोघं जण ह्या विचाराने त्या नात्यात जातात की आपल्याला हे टिकवायचंय, आपल्याला हे लांबपर्यंत घेऊन जायचंय, कदाचित आयुष्यभर घेऊन जायचंय, या पॉझिटिव्ह विचाराने ते त्या नात्यात येतात. बरोबर. जेव्हा कुठलीही गोष्ट आपण पॉझिटिव्हली विचार करून करतो तेव्हा दोघंही जरी अडचणी आल्या तरी त्या अडचणींवर मात करायचा पण प्रयत्न करतात. बरोबर. इतर कुठल्याही नात्यामध्ये ती ॲडजस्टमेंट आणि ती ॲडजस्टमेंट करायची इच्छाशक्ती नसते. बरोबर आहे. नातं पर्सनली होऊ शकत नाही, इंडिव्हिज्युअली होऊ शकत नाही. नातं हे वैयक्तिक नसतं, नातं दोघांचं असतं. पण लग्नामध्ये हे दोघांचं नाही, दोघांचं होतं. इतर ह्याच्यामध्ये ते वैयक्तिक होतं. त्यामुळे लग्न ही संस्था कधीच संपणार नाही, कारण त्या संस्थेचं मूळच आहे की दोघं एकमेकांबरोबर ॲडजस्ट करून जगू शकतील. त्यामुळे लग्नामध्ये आपल्याला कुटुंब पाहिजे, ते दोघं जण पाहिजेत, त्यांचे विचार
एका पातळीपर्यंत जुळले पाहिजेत, पण सगळ्या पातळ्यांवर नाही. आणि जे जुळतं त्याचा आनंद माना, बरोबर. जे जुळत नाही ते कसं जुळवता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे लग्नामध्ये मी आणि तू संपतं, आपण तयार होतं. एक्झॅक्टली, अगदी बरोबर आहे. आणि ह्या आपण मध्ये ना देखील फक्त नवरा बायको नाहीये. त्या आपण मध्ये तुमचे आईवडील आहे, तुमचे भाऊ बहीण आहे, तुमची बाकीची फॅमिली आहे, इवन तुमच्या कॉलनीत राहणाऱ्या शेजारी आहे, सगळे आले, सगळेजण येतात. आणि त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जेव्हा आपण जातो तेव्हा ॲक्च्युली ते लग्न आपल्याला अधिक समृद्ध करतं. बरोबर. फक्त दोघं जर असतील तर त्या दोघांचेच विचार, दोघांच्याच कल्पना, दोघांच्याच गोष्टी आपल्याला कळतात आणि असं वाटतं की तिसरा विचारच असू शकत नाही. पण जगामध्ये अनेक विचार आहेत आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना बरोबर घेऊन आपण करायला पाहिजे. सर, बोलता बोलता 36 गुणांचं तुम्ही बोलले, बरोबर. बऱ्याचदा काय होतं, मुलाला मुलगी आवडते, मुलीलाही मुलगा आवडतो, एकमेकांच्या कुटुंबियांना पण सगळं एक्सेप्ट असतं, घोळ करतात गुण आणि कुंडली. अशा सिच्युएशनला कसं टॅकल करायचं? मी मगाशीच म्हणलं ना की मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी. परंतु हे आपण बघतो का की एक थोडीशी ॲडजस्टमेंट कमी होते. आजही जर का तू स्टॅटिस्टिक्स बघितले तर इंटरकास्ट, इंटर रिलिजन किंवा अगदी ह्या राज्यातलं त्या राज्यातल्या मुलाशी लग्न झालं तर अशी जी मिसमॅच लग्न आहेत ना, ही लग्न मोडण्याचं प्रमाण जास्त आहे. का जास्त आहे तुला सांगतो. कारण जेव्हा हे इंटरकास्ट, इंटर रिलिजन लग्न होतात त्यावेळेला ॲडजस्टमेंट दोघांनाही खूप जास्त करायला लागते. हे टिकत नाहीत असं नाही, पण ते टिकण्यासाठी कष्ट करणं फार महत्त्वाचं आहे. खूप कष्ट करायला लागतात आणि ते कष्ट करायची जर तयारी असेल दोघांची तरच ते लग्न टिकतं. बरोबर. पण जेव्हा तुम्ही तुमच्याच कम्युनिटीमध्ये लग्न करता किंवा तुम्ही म्हणता कुंडली मॅच झाली, गुण जुळले, अशा वेळेला जेव्हा लग्न करतात त्यावेळेला ॲडजस्टमेंटचे प्रमाण कमी होतं. त्यामुळे अशी लग्न टिकण्याची शक्यता जास्त असते. टिकतातच असं नाही, पण ॲडजस्टमेंट करण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबियांना बरोबर घेऊन त्यांच्या राजी खुशीने लग्न करता तेव्हा ऑटोमॅटिकली ॲडजस्टमेंट कमी होते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांच्या विरुद्ध जाऊन, समाजाच्या विरुद्ध जाऊन लग्न करता तेव्हा ती ॲडजस्टमेंट वाढते. आणि मग ती वाढली आणि तुम्ही त्याला तयार नसाल तर तशी लग्न टिकत नाहीत. त्यामुळे आपल्याला आपल्या पार्टनरबरोबर काय ॲडजस्ट करता येईल, किती ॲडजस्ट करता येईल, किती पद्धतीने करता येईल, ह्याची आपली तयारी किती आहे, आपल्या पार्टनरची तयारी किती आहे, हा विचार करून मग आपल्याला ती उडी घ्यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी तुमचे गुण जुळले, व्हेरी गुड. नाही जुळले, व्हेरी गुड. कुंडली जुळली, व्हेरी गुड. नाही जुळली, फॅन्टॅस्टिक. पण तुम्ही दोघं ॲडजस्ट करायला तयार आहात का, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. सर, ज्यावेळी आपण लग्नाचा विचार करतो ना तर यूथ पुढे 2 ऑप्शन असतात, अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज. मग आजची जी मुलं आहे ना ती लव्ह मॅरेजकडे जास्त वळतात का? तर लव्ह मॅरेजमध्ये एकमेकांना आपण फार आधीपासून ओळखतो, कोण कसं आहे, त्याचे गुण अवगुण सगळं आपल्याला माहिती असतं. ॲज अ डॉक्टर किंवा ॲज अ गायडर तुम्ही काय पर्स्पेक्टिव्ह ठेवता? माझ्या मते ना कुठलंही लग्न जे आहे ना या लग्नामध्ये दोघांनी एकमेकांची जबाबदारी घेणं हे महत्त्वाचं आहे. मग ते नात्यामध्ये विचार करून अरेंज केलेलं असो किंवा तुम्ही दोघं एकमेकांना ओळखताय आणि प्रेम जमलं आणि मग केलं तरी होतं काय, जेव्हा तुम्ही दोघं निर्णय घेता आणि लव्ह मॅरेज करता त्यावेळेला जी काय कॉम्प्रोमाइज करायला लागतात, जी ॲडजस्टमेंट्स करायला लागतात ती तुम्हाला दोघांनाच करायला लागतात. बऱ्याच वेळेला आईवडील देखील हात बाजूला करतात. मग त्यावेळेला तुम्ही दोघं जर का खंबीर असाल तर ते नातं पुढे जातं. अरेंज मॅरेजमध्ये थोडासा फॅमिलीचा सपोर्ट मिळतो. जर का काही अडचणी आल्या, काय आल्या तर थोडीशी फॅमिली सपोर्ट करते. पण फॅमिलीचा सपोर्ट आहे
म्हणून बऱ्याच वेळेला अरेंज मॅरेजमध्ये नवरा बायको एकमेकांवर ॲडजस्ट करत नाहीत. हे पण एक दुर्गुण आहे. त्यामुळे माझ्या मते पूर्वीचे अरेंज मॅरेज आपण सोडून देऊ, की ज्या वेळेला नवरा नवरी एकमेकांना बोहल्यावरच बघायचे. आता मला नाही वाटत ती सिच्युएशन आहे. आता येस, तर मुलगा मुलगी एकमेकांना अगोदर भेटतात, अगोदर बघतात, मे बी 1, 2, 5 वेळेला व्हॉटएव्हर. ते बघितल्यावर त्या व्यक्ती कशी वागते, काय वागते हे बघतात आणि मग ते निर्णय घेतात. सो लव्ह मॅरेज करत असो किंवा अरेंज मॅरेज करत असो, आपण आपल्या पार्टनरला पारखणं, बघणं खूप महत्त्वाचं असतं. तू आत्ता म्हणलीस तसं बऱ्याच जणांचा कल लव्ह मॅरेजकडे असतो. पण एक सांग मला, जर काही मुलगा मुलगी प्रेमात पडले, ते से फॉर एक्झाम्पल 6 महिने एकत्र हिंडतायत, ते दोघांना कधी भेटतात? रोज तर भेटत नाहीत. 1 दिवस आड भेटतात, 2 दिवस आड भेटतात, जेव्हा केव्हा भेटतात. तेव्हा जेव्हा ते भेटतात तेव्हा ते आपले चांगलीच बाजू मांडतात ना. बरोबर आहे. म्हणजे भेटायला जर का मी माझ्या गर्लफ्रेंडला भेटायला जाणार आहे, तर मी काही घरात घालणाऱ्या पॅन्ट आणि टी शर्टवर तर येणार नाही ना. मी चांगला शर्ट घालणार, चांगली पॅन्ट घालणार, छान मेकअप करून, केस बीस नीट करून येणार. पिरियड पर्यंत भेटतात ना ते. म्हणजे मी माझी चांगलीच बाजू दाखवतोय ना. मग लव्ह मॅरेजमध्ये मी माझी चांगलीच बाजू दाखवतोय 6 महिने, वर्षभर. पण जेव्हा लग्न होतं, दोघं जण एकत्र राहायला लागतात, मग ती फाटलेली पॅन्ट बघते किंवा तो तिला विदाऊट मेकअप बघतो, ती केस न विंचरलेली बघतो. आणि मग मला जर का ते भयानक वाटलं ना, तर ते लग्न तुटणार आहे ना. अर्थात. सो मी खरा काय आहे हे ओळखण्यासाठी त्या दोघांना एकत्र यायलाच लागतं. अरेंज मॅरेजमध्ये हीच गोष्ट होते ना. तुम्ही जेव्हा कोणाला तरी बघायला जाता तेव्हा तुम्ही काय असे घाण होऊन जात नाही ना. उलट नटून थटून बऱ्याच वेळेला त्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तुम्ही जाता, राईट. पण खरं नातं कुठं तयार होतं? जेव्हा तुम्ही दोघं जण एकमेकांबरोबर राहायला लागता. त्यावेळेला ती मेकअप न केलेली बायको किती सुंदर दिसते किंवा तो नवरा कसाही दिसला तरी त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे जेव्हा दिसतं ना, तेव्हा नातं फुलतं. सो त्यामुळे वरकरणी काय आहे पेक्षा ॲक्च्युअल सिच्युएशन काय आहे ह्याला महत्त्व आहे. बऱ्याच वेळेला जेव्हा लव्ह मॅरेज असतं ना, तेव्हा आंधळेपणाने आपण एकमेकांना बघतो. त्यामुळे आपलं लव्ह मॅरेज असो, अरेंज मॅरेज असो, काही असो, आपण फक्त स्वतःचा विचार नाही घ्यायचा, तर आपल्या आईवडिलांचा, आपल्या मित्रमैत्रिणींचा, नातेवाईकांचा देखील विचार घ्यायला पाहिजे. कारण प्रत्येक जण आपल्या होणाऱ्या पार्टनरकडे वेगळ्या नजरेने बघतो. बरोबर. जसं समजा मी मुलगा आहे, तर मी त्या मुलीचं मे बी सौंदर्य बघेन, ती दिसते कशी, ती बोलते कशी, मे बी तिचं शिक्षण बघेन. आईवडील काय बघतील? तर मे बी तिचे आईवडील काय करतात, ते कुठे राहतात, त्यांचं शिक्षण काय आहे, त्यांचं मे बी सामाजिक स्तर काय बघतील. माझे नातेवाईक काय बघतील, की बाबा त्यांच्या इतर जे कुटुंबीय आहेत ते कसे वागतात, त्यांच्यामध्ये काही लग्न चांगले टिकलेत का त्यांच्यामध्ये काही आणखीन अडचणी आहेत का. माझे मित्रमैत्रिणी काय बघतील, की हो त्या मुलीच्या मित्रमैत्रिणी कोण आहेत, तिचं ती त्यांच्याशी कसं वागते. म्हणजे प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने आपल्या होणाऱ्या पार्टनरला बघणार आहे. आणि त्यामुळे जेव्हा सगळ्यांना ती योग्य वाटते त्यावेळेला ती व्यक्ती माझ्यासाठी पण योग्य असते. त्यामुळे नक्कीच आपण कधीही लग्न हा विचार जेव्हा करतोय त्यावेळेला सगळ्यांचा विचार घ्या. निर्णय तुमचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे आई वडील म्हणले नाही, त्यांची आर्थिक स्थिती चांगली नाहीये, पण तुम्हाला जर ती मुलगी इतर सगळ्या गोष्टींनी चांगली वाटली तर निर्णय तुमचा आहे, पण विचार सगळ्यांचा घ्या. सो हा निर्णय प्रत्येकाने स्वतःचा घ्यायचा आहे, पण विचारात सगळ्यांना घ्यायचा आहे. हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपण आपलं नातं जास्त सुदृढ करू शकतो. या आन्सरमधलं मला असं वाटतं एक वाक्य फार महत्त्वाचं होतं.
मेकअप न केलेली बायको सुंदर कशी दिसते? इट अप्लाइज टू बोथ. आजकाल पुरुषही करतात. म्हणजे सगळ्या मुलांनी लक्षात ठेवायला पाहिजे, ती सुंदरच असते. नाही, कसं आहे, सौंदर्याच्या वेगळ्या व्याख्या आहेत माझ्यामध्ये. एक बाहेरचं सौंदर्य आहे, एक तुमचं त्याच्यामध्ये मग तुम्ही दिसता कसे, कपडे कसे घालता, काय घालता, हे सगळं जे आहे बदलणारी गोष्ट आहे, ही व्याख्या बदलणारी आहे. कारण आज जशी ती मुलगी सुंदर दिसते तशीच ती उद्या दिसणार आहे का? आज जसा तो मुलगा डॅशिंग दिसतोय किंवा त्याचे कपडे भारी ब्रँडेड आहेत, तेच कपडे त्याचे नंतर राहणार आहेत का? नाही. तर खरं सौंदर्य जेव्हा आपल्याला बघायचं आहे तेव्हा ती व्यक्ती वागतीये कशी, ती बोलतीये कशी, त्यांचे विचार कसे आहेत, तो इतर व्यक्तींबद्दल काय विचार करतोय. म्हणजे लक्षात घे, समजा एखादा मुलगा खूप सुंदर दिसतोय परंतु त्याचे जे मित्र आहेत ते सगळेजण सिगरेट पितायत, दारू पितायत, पबमध्ये जात आहेत, पार्टी करतायत, हा मुलगा जात नाही असं तो म्हणतोय. पण या ह्याच्यामध्ये जर का त्याचे सगळे मित्र हे करणार आहेत तर तो हे करण्याची शक्यता जास्त आहे. बरोबर. मग त्याचं सौंदर्य तर कमी झालं. सो त्यामुळे आपण जेव्हा जोडीदार बघतोय त्यावेळेला तो जोडीदार कसा आहे हे तर बघायचंच आहे. त्याच्या आजूबाजूला कशी लोक आहेत, ते कसे वागतायत, त्यांचे विचार कसे आहेत, हे महत्त्वाचं आहे. एक मधला एक किस्सा सांगतो. त्यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर त्या मुलीला कळलं की ह्याला जे आहेत ते मित्रच नाहीत, मित्रच नाही आहेत. आधी तर खूप आवडत होता तो, पण त्याला मित्र नसल्यामुळे त्याला तिच्याशी संभाषण करताच येईना, तिच्याबरोबर बोलताच येईना, शेअरच करता येईना. आणि मग त्यांचे खटके उडायला लागले, कारण त्याने कधी कोणाशी शेअरच केलेलं नव्हतं. ह्या गोष्टी आपल्याला अगोदर जाणून घ्यायला पाहिजे. हे वागणुकीतले प्रॉब्लेम्स आहेत की हो, मग त्याला जर का मित्रमैत्रिणी नसतील तर याचा अर्थ काय की मे बी तो सोशली एवढा ॲडव्हान्स नाही आहे, मग त्याला सोशली तो ऑकवर्ड असेल तर मग सोशली त्याला बोलता येणार नाही आहे. मग तो बोलला नाही तर त्याला त्याच्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोचवता येणार नाही आहेत. मग असा मुलगा कदाचित आपला बर्थडे विसरू शकतो, हे मान्य करायला पाहिजे आपण. का? कारण त्याला माहितीच नाहीये की बर्थडे हा लक्षात ठेवायचा आहे, सेलिब्रेट करायचा आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. सेलिब्रेट जाऊन दे, लक्षात ठेवायचं आहे. कारण त्याला जायचं आहेत ना मित्रमैत्रीण. अर्थात. ओके. मग या ह्याच्यामध्ये आपल्याला तो विचार करणं महत्वाचं आहे. कितीतरी मुली म्हणतात की माझा होणारा नवरा आहे ना, त्यांनी मला किचनमध्ये मदत करायलाच पाहिजे, मीच काय एकटी किचनमध्ये काम करू. फॅन्टॅस्टिक, गुड, करायला पाहिजे, दोघांचा संसार आहे. पण ह्याच्यामध्ये मी जर कप विसळला तर तू बशी विसळायची, असं जर कामाचं डिव्हिजन असेल तर क्लॅश होणार आहे. कारण मी मोठं भांडं घासलं, तू छोटं घासलं, इथपर्यंत भांडणं होऊ शकतात. पण कप विसळायचा आहे ही व्याख्या जर झाली तर हो, तो मदत करतोय ना, बस. प्रत्येक जणांनी आपापलं काम त्या नात्यामध्ये करणं हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये 50% तू 50% मी अशी पार्टनरशिप नाही आहे. जर का मी कप बशा विसळल्या तर त्या जागेवर त्यांनी लावल्या, ही 50% पार्टनरशिप होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या स्किलसेटनुसार ते नातं नीट करणं महत्वाचं आहे. जर का त्या मुलाला स्वयंपाक खूप चांगला येत असेल आणि तोच जर का स्वयंपाक करत असेल तर त्याच्यात त्याला कमीपणा नको वाटायला किंवा त्याच्या बायकोला फार ग्रेट वाटायला नको. का? कारण त्याचा तो स्किलसेट आहे. मग तिचा स्किलसेट काय आहे तर ती मे बी घराची खरेदी करू शकते, ती स्टॉक नीट मेंटेन करू शकते, घरात लागणाऱ्या वस्तू ती अरेंज करू शकते. फाईन, बरोबर आहे. हे नातं आहे. 50-50 नाही होत. आणि आपण का करतो, म्हणजे का मला माझ्या पार्टनर बरोबर शेअर करायचंय, का मला पार्टनर पाहिजे, का मला ती जबाबदारी पाहिजे लग्नाची, मी सुखी आहे ना एकटा जीव. बरोबर आहे.
ती जबाबदारी का पाहिजे? अरे ती जबाबदारी पाहिजे कारण जेव्हा मी ती जबाबदारी घेतो ना माझ्या आवडत्या व्यक्तीची, तेव्हा मला चांगलं वाटतं, मला आनंद मिळतो. मी माझ्या पार्टनरची जबाबदारी घेतोय. मला आवडतं जेव्हा माझ्या पार्टनरची मी काळजी घेतल्यावर माझा पार्टनर खुश होतो. त्याचा आनंद मला आवडतो. येस. सो लग्न ही जबाबदारी नाहीये, हे आनंदाचं देणं आहे. पण ही आनंदाच्या देण्यामध्ये मला काही माझ्या जबाबदारीच्या गोष्टी करायच्यात त्या माझ्यासाठी मी करतोय. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की मी माझ्या बायकोसाठी हे केलं किंवा माझ्या नवऱ्यासाठी मी हे केलं. नाही, तुम्ही तुमच्यासाठी केलंय. तुम्ही तुमच्यासाठी केलंय कारण तुम्हाला आवडलं माझ्या पार्टनरसाठी काहीतरी केलं. सो स्वतःसाठी केलं. व्हेरी गुड. त्याचं कोणी तुम्हाला पारितोषिक देणार नाहीये किंवा काही नोट देणार नाहीये, कॉंग्रॅट्स. आणि त्याची अपेक्षा पण ठेवू नका. आणि ती मिळते का? हो मिळते. का? कारण तुम्हाला बरं वाटलं. सो लग्न ही जबाबदारी नाहीये, ही आवडणारी जबाबदारी आहे. बाकीच्या मुलींचं सोडा, जेव्हा माझ्या लग्नाचा विषय निघतो तेव्हा माझीच एक अपेक्षा असते की मला कुक नवरा तरी भेटावा. त्याने थोडं तरी त्याने छान छान करावं आणि मला द्यावं, इतकीच छोटी अपेक्षा आहे. पण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, म्हणजे स्वयंपाक करणं, घर साफ ठेवणं, घर आवरणं, ह्या ज्या आहेत ह्या बेसिक गोष्टी आहेत. हे प्रत्येकाला यायला पाहिजे. मग त्याच्यात मुलगा आहे का मुलगी आहे इज इमटेरियल. बरोबर. ओके. हे बेसिक स्किल सेट्स आहेत. म्हणजे मला वॉशिंग मशीन लावता येतं असं काही मुलं म्हणतात. तर ग्रेट काय आहे? हे स्किल आहे, हे स्किल सेट, हे बेसिक आहे, हे यायलाच पाहिजे. म्हणजे मला ABCD म्हणता येतं ह्यात काही ग्रेट नाही आहे ना. हे प्रत्येकाला यायला पाहिजे, यायलाच पाहिजे. सो त्यामुळे तुझ्या पार्टनरला स्वयंपाक करता येणं हे यायलाच पाहिजे कारण हे बेसिक आहे, सर्वायवल आहे. बरोबर आहे. पण याचा अर्थ त्यांनी एखाद्या शेफसारखं जेवण करता यायला पाहिजे. हे स्किल सेट आहे. लक्षात. सो त्यामुळे आपला पार्टनर एफर्ट किती घेतोय, समजा मे बी येत नसेल तर तो पार्टनर एफर्ट घेतोय का याला पण निदान शिकतोय तरी. येस, एफर्ट घेणं. इंटेन्शन काय हे महत्वाचं आहे. त्याचं जर इंटेन्शन असेल की येस माझा पार्टनर किचनमध्ये एवढं काम करतोय तर मी माझ्या पार्टनरला काय मदत करू शकतो. ठीक आहे, स्वयंपाक नाही येत पण काकडी चिरायला तर काही अक्कल लागत नाही ना. चाकू आणि काकडी काही अक्कल लागत नाही. राईट. काकडी धुवायला अक्कल लागत नाही, ताट घ्यायला अक्कल लागत नाही, मांडायला अक्कल लागत नाही आणि धुवायलाही अक्कल लागत नाही. फाईन, निदान मी जेवण करते, तू वाढ तरी. येस, एक्झॅक्टली. इट कॅन बी समथिंग ऑफ दॅट. एक मध्ये माझ्याकडे एक असाच मुलगा आला होता, लग्न करायचंय आणि त्याला लग्न करायचं होतं. एक साऊथ इंडियन ॲक्ट्रेस आहे, खूप फेमस ॲक्ट्रेस आहे, नाव नाही घेत. तिचं लग्न झालेलं नाही, तिच्या बरोबरच त्याला लग्न करायचं. हा पुण्याच्या नाटकाच्या ह्याच्यामध्ये खूप चांगला सेट झालेला ॲक्टर आहे वगैरे वगैरे. त्याच मुलीबरोबर मला लग्न करायचं आहे. आता जर असा प्रश्न कोणी विचारला तर आपल्याला हे काय काही बोलतो काय म्हणलं. हे त्याच्या आईवडिलांनी सांगितलं आणि त्याचं आईवडिलांचं झालं भांडण. तो माझ्याकडे आला, नाही मला तिच्याशीच लग्न करायचं. म्हणलं व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक, जरूर करता येईल का? हो जरूर करता येईल. म्हणलं का नाही, तिलाही लग्न करायचंय, तुलाही लग्न करायचंय, पण आता तुला जर तिच्याशी लग्न करायचंय चांगले, तिला तुझ्याशी लग्न करण्यासाठी तुझ्यामध्ये काय गुण आहेत रे असे की ज्याच्यासाठी तिने लग्न करायला पाहिजे. बरोबर आहे. ती मोठी ॲक्ट्रेस आहे, ती इतक्या मोठ्या पदावर पोचलेली आहे. तू आत्ता पुण्यासारख्या लोकल नाटकाच्या ह्याच्यामध्ये थोडंफार नाव कमवलेलं आहेस. त्याच्यानंतर ती वेगवेगळ्या लँग्वेजेस बोलते. तिला हिंदी मराठी तर येतच नाही, हिंदी पण मोडकं तोडकं येतं. तुला इंग्लिश येत नाही नीट, हिंदी आणि मराठी तू चांगलं बोलतोस. तर तुला जर तिच्याशी लग्न करायचं तू कसं कम्युनिकेट करणार? मग त्याच्यासाठी तू तिची भाषा शिकतोयस का ती तुझी भाषा शिकणार आहे? मग जर का तिला तुझ्याशी लग्न करायचं तर तुझ्यामध्ये काय गुण आहेत? सो हे पहिले आपण जाणून घ्यायला पाहिजे की माझ्यामध्ये काय आहे. अपेक्षा धरणं खूप सोपं आहे.
दुसऱ्याने असं वागणं खूप सोपं आहे. माझ्या नवऱ्याने स्वयंपाक करावा हे विचार करणं खूप सोपं आहे. पण मी काय करणार आहे बरोबर. आणि माझी लायकी काय आहे हे पहिलं कळायला पाहिजे. हं, हं. आणि हे कळलं ना की मग नक्की त्या मुलाचं त्या साऊथ इंडियन ॲक्ट्रेसशी सहज लग्न होऊ शकतं. होऊ शकतं. त्यामुळे आपण काय आहोत हे जाणून घ्या आणि मग जोडीदार निवडा. बरोबर आहे. नॉर्मली सगळ्यांचंच असं होतं, आपण दुसऱ्याकडनंच अपेक्षा ठेवतो आणि ते फुलफिल नाही झाल्या अपेक्षा, की मग आपल्याला वाटतं तू व्यक्तीच योग्य नाहीये. आणि होतं काय, आपण त्या समोरच्या व्यक्तीच्या सवयी, हं, हं. समोरच्या व्यक्तीचं वागणं बदलायचा प्रयत्न करतो, हो, हो. पण स्वतःकडे बघत नाही. नाही. सो पहिला आरसा आपल्याकडे पाहिजे. आपण काय आहोत, आपण कसे वागतोय, हं, हं. आपण योग्य वागतोय का, आपण आपल्या पार्टनरचा विचार करून आपलं वागणं बदलतोय का. हं, हं. आणि आपण जर असं वागलो तर ऑटोमॅटिकली आपला पार्टनर पण तसाच वागेल. बरोबर. तर ते नातं समृद्ध होईल. सर, लग्न जेव्हा होतं आणि त्याआधी ज्यावेळी भेट असते किंवा त्याआधीचं जे कम्युनिकेशन असतं, ते किती महत्त्वाचं आहे लग्न होण्यासाठी किंवा लग्न पुढे चालण्यासाठी असं तुम्हाला वाटतं? अगदी महत्वाचं आहे. कारण कसं आहे, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीबरोबर लग्न करायचा विचार करतोय, त्यावेळेला ती व्यक्ती काय आहे, हं, त्याची हं. पर्सनॅलिटी काय आहे, त्यांचे विचार काय आहेत, त्यांना भविष्यामध्ये काय करायचं आहे, ते आत्ता काय करतायत, हं, ते लग्नाकडे कुठल्या दृष्टिकोनाने बघतायत, हं, हे हं. जाणून घ्यायला पाहिजे. ती दिसते कशी, काय कशी, ह्या फार गौण गोष्टी आहेत. महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, की त्या व्यक्तीला आयुष्यामधून काय पाहिजे, ह्या आयुष्य त्यांना कसं घालवायचंय, लग्न का करतायत, हं, इथपासून सुरुवात व्हायला पाहिजे. हं, हं. आणि त्यामुळे ह्या ज्या पहिल्या भेटी आहेत ना, या भेटी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या भेटी त्या दोघांनी एकमेकांबरोबर तर करायला पाहिजेत, हं, हं. कुटुंबाबरोबर करायला पाहिजेत, त्यांची दोन्ही कुटुंब एकमेकांशी बोलली पाहिजेत. हं, हं. आणि त्याच्यातून जो निष्कर्ष येईल त्याच्यावरून आपल्याला हे नातं चांगलं आहे का नाही हे कळेल. निर्णय घ्यायची क्षमता ह्याने नक्कीच वाढते. बरोबर आहे. सर, आपल्या इंडियन कल्चरमध्ये कसं आहे, की मुलगा नॉर्मली मोठाच असतो किंवा मुलगी छोटीच असते. एज डिफरन्स काहीतरी असं दाखवला जातो किंवा असं म्हणतात, की मुलगा जर मोठा असला तरी अंडरस्टँडिंग वगैरे छान असते. यावर तुम्ही काय स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह ठेवता? म्हणजे मोठं असलं पाहिजे, की सारख्या एजचे लोकं पण ठीक आहे? का मुलगी मोठी असली तर काय हरकत आहे, असं नाही एक्सेप्ट करत ना? काय काय हरकत आहे. कितीतरी उदाहरणं आहेत ज्यात मुलगी मोठी आहे आणि तो हं, लहान आहे आणि त्यांचं लग्न चाललंय. हं, हं, ॲब्सोल्युटली. वय एक आकडा आहे. हं, हं, आपण त्या वयानुसार कसं आपल्या पार्टनरला स्वीकारतोय हं. हे महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे जर का खूप जास्त गॅप असेल, फॉर एक्झाम्पल एकदम 15-20 वर्षाची गॅप असेल, तर एक अख्खं जनरेशन बदलतं. बदलतं. मग त्यामध्ये जी व्यक्ती लहान असते, त्या व्यक्तीला आयुष्याकडून वेगळं पाहिजे असतं आणि दुसऱ्या व्यक्तीला आयुष्याकडून वेगळं पाहिजे असतं. एक माझ्याकडे एक साधं उदाहरण आहे, सांगतो. तो नवरा एक 12-13 वर्ष मोठा आहे आणि ती मुलगी जिचं लग्न आहे ती त्यापेक्षा वयाने लहान आहे. हं, हं, त्या मुलीचा बर्थडे होता, म्हणजे त्याच्या बायकोचा. हं, हं, तिची अपेक्षा काय होती, हं. नवऱ्याने माझ्यासाठी केक आणावा, फुगे आणावेत, काय लाइटिंग करावं, हं, टाळ्या वाजवाव्यात, हं. माझ्यासाठी गाणं म्हणावं. फाईन, तिचं वय होतंच 22-23 वर्ष. हं. त्याचं वय होतं 38-40 वर्ष. तो म्हणला, हे काय फुगे लावायचे, हे काय गाणी म्हणायची, हे काय पोरखेलपणा चाललंय. जनरेशन गॅप झाला. हां. मग ह्याच्यामध्ये त्या दोघांचं नातं तुटणार. हं, हं. पण हे नातं जर का चांगलं करायचं असेल, तर त्या पुरुषांनी पण थोडं समजून घ्यायला पाहिजे, की हो, जेव्हा मी त्या वयाचा होतो, तेव्हा मलाही ते पाहिजे होतं. हो. त्याचबरोबर त्या स्त्रीनी पण समजून घ्यायला पाहिजे, की जसं वय वाढतं, तसं या गोष्टींपेक्षा आपला पार्टनर आपल्यासाठी काय करतोय ह्याला महत्त्व आहे. हं, आपला पार्टनर आपल्याबद्दल काय विचार करतोय, कसा आपल्याला सपोर्ट करतोय याला महत्त्व आहे. सो दोघांनी कुठेतरी मध्य गाठला पाहिजे, तर ते नातं टिकेल. जसं म्हणलं असं, की नवरा बायकोमध्ये जेव्हा कुठल्याही बाबतीत वेगळेपण येतं ना, हं, हं. तेव्हा त्या दोघांना तिथे काम करायला लागतं. आणि ते काम करणं हे आवडीने करायला पाहिजे.
कोणीतरी म्हणतंय म्हणून नाही. बऱ्याच वेळेला विशेषतः स्त्रियांच्या मनात एक असतं, बरोबर तुला सांगतो, की माझा नवरा आणि माझं पटत नाही, तर मी काय करणार, नवरा जे म्हणेल ना त्याला हो म्हणायचं. नवरा म्हणला खाली बस, खाली बस, उभी राहा, उभी राहा. काय नवरा म्हणेल ते, बरोबर म्हणून देत, चुकीचं म्हणून देत, मी मान्यच करणार. म्हणजे भांडण्याचा प्रश्नच नाही ना. किती छान नातं चांगलं चाललंय. चालेल असं नातं का? चाललं पाहिजे ना. तो नवरा जे काय म्हणतोय ती बायको ऐकते. असं नातं ना काही वेळ खूप छान चालतं, खूप छान चालतं. काही काळानंतर होतं काय की त्या नवऱ्याला ती बायको सगळं ऐकते ह्याचाच राग यायला लागतो, आणि त्या बायकोला त्याचं सगळं ऐकण्याचा राग यायला लागतो. हळूहळू न बोलता वाद तयार होतो. आणि मग दोघांमधलं जे कम्युनिकेशन आहे ते पूर्णपणे तुटतं, ते जोडताच येत नाही. त्यामुळे नात्यामध्ये ना नवरा आणि बायको हे समपातळीवरच लागतात. एखादा जरी वर खाली असेल ते नातं काही वेळ चालेल, पण नंतर ते तुटेल. त्यामुळे नात्यामध्ये विशेषतः नवरा बायकोच्या दोघंही एकाच समपातळीवर पाहिजेत, प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक मुद्द्यावर, तरच ते नातं चांगलं चालू शकतं. कोणीही वर खाली नाही चालत, बायको पण नाही किंवा नवरा पण नाही. नातं ज्यावेळी आपण म्हणतो ना त्यावेळी काय असतं की सोशल मीडियाला आपण एखाद्याच्या अकाउंटला पाहतो, अरे तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी हे केलं, मी ती रील्स पाहिली, दीपिका पादुकोणसाठी रणवीरने हे केलं, मग तसं माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी केलं पाहिजे. असं जे सोशल मीडियात जे नातं दिसतं तेच रिअल वाटतं. सोशल मीडियावर आता चल आजचंच उदाहरण घेऊयात आपण. आता आपण पॉडकास्ट करतोय है ना, मग तुझी टीम एडिटिंग करेल, मग ती फ्रेम थोडीशी कुठेतरी ऍडजस्ट करेल, कुठेतरी रंग बदलेल है ना, कॅप्शन टाकेल, हुक टाकेल, आणि मग ते प्रेझेंट करेल. बरोबर आहे का? तसं चालतं नाही, ते लोकांना अप्रिशिएट होईल म्हणून, आकर्षित करेल म्हणून, बरोबर आहे, आवडतं म्हणून, राईट. म्हणजे सोशल मीडियावर इतका तुझा चांगला पॉडकास्ट देखील आकर्षक बनण्यासाठी प्रयत्न करतो, राईट. मग कुठलेही जोडपं जेव्हा सोशल मीडियावर त्यांचे फोटो टाकतं किंवा काहीतरी केलं टाकतं, ते चांगलं केलेलंच टाकणार ना. आज माझ्या नवऱ्याने मला ओरडला किंवा बायकोनी आज मला स्वयंपाक करून दिला नाही कारण ती चिडली होती माझ्यावर, हे कोण टाकेल का ग? का टाकेल? तो काय टाकेल की हो आज माझ्या बायकोने ना मस्त पिझ्झा केला माझ्यासाठी, किंवा माझ्या नवऱ्याने आज मला हे गिफ्ट दिलं, हे चांगलंच टाकणार ना. सो सोशल मीडियामध्ये जे दिसतं ना ते सगळं आभासी असतं, ते खरं असेलच असं नाही. त्यामुळे ही जाणीव आपण ठेवली पाहिजे. आणि दुसऱ्या व्यक्तीच्या नात्यामध्ये काय चांगलं आहे तेच माझ्या नात्यामध्ये चांगलं असेल असं नाही. त्या जोडप्याला मे बी त्याच्याने आनंद मिळतोय, पण तीच गोष्ट आपल्या नात्यामध्ये आनंद देईल असं नाहीये. कुठल्या जोडप्याला एकत्र व्यायाम केल्यावर चांगलं वाटतं, आणि कुठल्या तरी जोडप्याला फक्त सोफ्यावर एकत्र बसून टीव्ही बघितलेला आनंद वाटतो. प्रत्येकाचा चॉईस आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ॲज अ कपल तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय आनंद देतं हे ठरवा. दुसऱ्याला काय आनंद देतो याच्याने तुमचा आनंद ठरवता येत नाही. बरोबर आहे. आणि बऱ्याचदा मुलींचं काय असतं, मी लग्नासाठी तयार होईपर्यंत नवऱ्याने माझ्यासाठी खूप केलं, पण लग्नानंतर तो सडनली बदलला, तो काहीच करत नाही माझ्यासाठी, मला ना गिफ्ट देत, मला ना कुठे डेटवर नेत, काहीच करत नाही माझ्यासाठी. असं असतं ना बऱ्याच मुलींमध्ये. अगदी मुलींचं का, मुलांचंही असतं. म्हणजे तू मुलींच्या बाजूने बोलली, मी मुलांच्या बाजूने बोलतो की नवरा म्हणतो ती ना पूर्वी जेव्हा मला भेटायची ना तेव्हा खूप छान छान कपडे घालायची, मेकअप करायची, आता आपलं रोज तेच घरातला ड्रेस घातलेला असतो. आता ती घरात कशी मेकअप करेल ना? का नाही, ती पूर्वी तर मला भेटल्यावर चांगला मेकअप बिकअप करून छान दिसायची. होतं काय, होतं काय टेल यू.
लग्न ना हा ठप्पा पडला ना की आपण त्या नात्याला गृहीत धरतो. गृहीत म्हणजे काय, आता बायको झाली ना, आता कुठे जाते, आता नवरा झालाय ना, आता काय करायचं तिच्यासाठी. म्हणजे ते आता मिळवलं ना, आता मिळवलं, आता ते कुठे जाणार नाही ना. असं जर ते कुठे जाणार नाही तर त्याच्यासाठी मला कष्ट घ्यायची गरज नाहीये. हेच चुकतं. नात्यामध्ये आपल्याला सतत काम करायला लागतं. हे काम करायचं थांबलं की नातं शिळं होतं आणि नातं तुटण्याकडे जातं. बरोबर आहे. त्यामुळे आपल्या पार्टनरला गृहीत धरू नका. आपल्या पार्टनरला कायम आपण सरप्राईज देणं, कायम जुन्या आठवणी निर्माण करणं, नवीन मेमरीज तयार करणं हे थांबवू नका. दोघांनाही आवडतं. आपण जगतो का ग? का जगतो? आपण जगतो त्या छोट्या छोट्या क्षणांसाठी, जिथे मला माझ्या पार्टनर बरोबर आनंद मिळतोय. ही गोष्ट केली, मला खूप छान वाटलं माझ्या पार्टनर बरोबर, त्यासाठी माझ्या पार्टनरने हे कष्ट केले. या छोट्या गोष्टीसाठी आपण जगतो. त्यामुळे जरी लग्न झालं तरी आपल्या पार्टनरला गृहीत धरू नका. आपल्या नात्यावर कायम काम करा. मग ते छोटे सरप्राईजेस असेल, छोटी आउटिंग असेल, मेकअप करून असेल, नवीन कपडे घालणं असेल, पार्टनरला कॉम्प्लिमेंट देणं असेल. अरे कितीतरी वेळेला आपल्याला लक्षात येतं की ती बायको खरंच खूप छान मेकअप आणि ड्रेस बीस करून येते, नवरा म्हणता हा ठीक आहे. असं चालणार नाही. का नाही? कॉम्प्लिमेंट कर. हेच पूर्वी तिने केलं असतं तर किती पद्धतीने त्याचं हे केलं असतं. सो ते थांबवू नका. एव्हरीवन फील्स गुड. आणि ह्या पद्धतीने आपल्याला काम करायचं. बरोबर आहे. नाही, हा एक विषय झाला की म्हणजे आहे तसं आपण राहिलं पाहिजे, सरप्राईज दिलं पाहिजे, प्रेम व्यक्त केलं पाहिजे. पण त्या प्रेमात भांडणं पण होतात, नात्यामध्ये भांडणं पण होतात आणि एखादा पार्टनर असा असतो की त्याचा जो राग आहे ना तो फार हाय लेवलचा असतो. रागात अगदी काहीही बोलून देणं आणि मोकळं होणं. तर राग आणि जोडीदार काय सांगा? हे बघ, नातं जर जिवंत ठेवायचं असेल ना तर भांडण व्हायलाच पाहिजे. म्हणजे मला जर कोणतरी म्हणलं की आमच्यामध्ये भांडणच होत नाही, तर म्हणेन कसलं बोरिंग कपल आहे, हे नातंच नाही चांगलं. त्यात वादविवाद व्हायला पाहिजेत, भांडणं व्हायला पाहिजेत, येस. पण ते भांडण आपण निस्तरतोय कसं, ते संपवतोय कसं, याला खूप महत्व आहे. म्हणजे मला जर का माझ्या पार्टनरची कुठली तरी गोष्ट नाही आवडली, मी ती कशी समोर मांडतोय, कुठल्या पद्धतीने मांडतोय, याला महत्व आहे. तू जसं म्हणलेस राग अनावर होतो आणि मी काहीतरी आडवा तिडवा बोलतो, हे नाही चालू शकत. मी माझ्या पार्टनरचं मला जर काही आवडलं नाही तर ते तारतम्य बाळगून नीट सांगणं हे माझं कर्तव्य आहे. हे सांगायलाच पाहिजे. पण ते सांगताना ते नीट कसं करायचं हे सांगण्याची जबाबदारी पण माझी आहे. जर मला ती नीट करता येत नसेल तर मी तिची तक्रार करणं पण चुकीचं आहे. आपण बऱ्याच वेळेला बघतो, मला तुझं वागणं आवडलं नाही, ओके, होऊ शकतं. पण मग ते वागणं का नाही आवडलं, ते वागणं आवडलं नाही त्याच्या मागचं कारण काय, आणि ते नीट करण्यासाठी आपण काय करू शकतो, मी काय मदत करू शकतो, हे महत्वाचं आहे. हे जेव्हा आपण जाणतो ना तेव्हा ते नातं समृद्ध होतं. बरोबर आहे. केवळ मला खूप राग येतो, राग आला की मी काही पण बोलतो आणि नंतर माझा राग लगेच संपतो, मग मी सॉरी म्हणतो, सॉरी म्हणल्यावरती झालं, असं नाही चालू शकत. बरोबर आहे. सॉरी म्हणलं किंवा माफी मागितल्याने उपयोग नाही. आपण बोलून तर गेलोय. मग आपल्याला जर खरंच वाईट वाटत असेल तर नुसतं बोलून नाही तर आपल्या कृतीतून ती गोष्ट दिसली पाहिजे. मी जर का माझ्या पार्टनरला काहीतरी वेडवाकडं बोललो, मे बी रागाच्या भरात बोललो, नंतर मला वाईट वाटलं, मी परत पार्टनरकडे गेलो सॉरी म्हणलं, ही पहिली पायरी झाली. त्याच्यानंतर ती गोष्ट परत घडणार नाही याच्यासाठी मी दक्षता बाळगणं, ही दुसरी गोष्ट झाली. म्हणजे इंटेन्शन पण पाहिजे आणि त्याच्याबरोबर ॲक्शन पण पाहिजे. ह्या दोन्ही जेव्हा गोष्टी एकत्र येतात त्यावेळेला ते भांडण मिटतं आणि उलट दोघातलं प्रेम जास्त चांगलं होतं. त्यामुळे जरूर भांडा, पाहिजे तेवढं भांडा,
पण ते भांडण मिटवायचं लक्षात ठेव. आणि ह्यामध्ये इगो नाही यायला पाहिजे. म्हणजे मी का भांडण मिटवू, त्यांनी चालू केलंय, हे फार महत्वाचं. ऍब्सोल्युटली नाही. त्यांनी जरी चालू केलं किंवा तुम्ही जरी चालू केलं तरी नातं दोघांचं आहे ना. त्यामुळे दोघांनी मिळून ते मिटवायला पाहिजे. मग पुढाकार कोणी घेतला या गोष्टीला महत्व नाही. सेल्फ रिस्पेक्ट मध्ये येते, मी का सॉरी म्हणून. सेल्फ रिस्पेक्ट नात्यामध्ये नाही पाहिजे, तो नात्याचा रिस्पेक्ट पाहिजे. वा, किती सुंदर. कारण जेव्हा तुम्ही दोघं नात्यात आहात तेव्हा त्या नात्याला आदर सत्कार आहे, तुम्हाला दोघांना नाहीये. कारण मी नेहमी म्हणतो की नात्यामध्ये ना कोणी जिंकत नाही आणि कोणी हारत नाही. जिंकलात तर दोघंही जिंकतात, हारलात तर दोघंही हारतात. त्यामुळे तुमचा जर रिस्पेक्ट गेला याचा अर्थ तुमच्या पार्टनरचा पण गेला. तुम्हाला मान मिळाला तर तुमच्या पार्टनरलाही मिळाला. बरोबर आहे. त्यामुळे दोघं एक टीम म्हणून काम करायला पाहिजे. माझा इगो मोठा का तुझा इगो मोठा याच्यावर भांडण्यापेक्षा आपल्या नात्याचा इगो किती मोठा आहे हा विचार करा. बरोबर आहे. नात्याच्या बद्दल पण आणि लग्नाबद्दल आपण बोलतोय स्पेशली, तर लग्नात काय होतं ना, म्हणजे आता तसं राहिलं नाही की मुलगीच सासर येईल. कदाचित दोघं पण वेगवेगळ्या ठिकाणी राहतात जॉबमुळे, दोघं पण दोघांच्या फॅमिलीच्या वेगळे राहतात. पण काही काही ठिकाणी मुलगी राहते त्या फॅमिलीमध्ये, ती येते, तर तिला ना ॲडजस्ट करणं खूप कठीण जातं. म्हणजे त्यावेळी त्या सराउंडिंगमध्ये ती वागलेली नसते. तर अशा गोष्टीला कसं टॅकल करायचं मुलींनी, म्हणजे ती डिप्रेस होते, तिला टेन्शन येतं यावेळी. विचार कर, जेव्हा ती नवखी नवरी एका वेगळ्या घरात राहायला जाते, ते घर तर तिथं पूर्वापार आहे, मे बी 20-25-30 वर्ष आहे. 20-30-25 वर्ष ते घर चाललंय, बरोबर आहे. बरोबर चाललेलं असो, चुकीचं चाललेलं असो, तिच्या मर्जीनुसार चाललेलं असो, तिला आवडत नाही त्या पद्धतीने चाललं, पण चाललंय, राईट. मग त्या घरातली लोक ते चालवत आहेत, ती लोक चालवत आहेत, ह्याच्या मागे काहीतरी त्यांचं लॉजिक आहे. बरोबर. मे बी चुकीचं असेल तिच्या दृष्टीने, पण आहे, राईट. आता ही नवखी मुलगी जेव्हा त्या घरात जाते तेव्हा ऑब्व्हियसली तिला त्या घरातल्या काही गोष्टी पटत नाहीत, त्या चुकीच्याही असतील, पण त्या घडतायत त्या घरात गेले 20-30 वर्ष. त्या बदलायला पाहिजेत का? हो, बदलायला पाहिजेत. पण नवखी नवरी काय करते, आज बदलायचा प्रयत्न करते. बदल घडणार आहे हा विश्वास ठेवा, फक्त तो बदल घडायला काही काळ जाऊन द्यायला पाहिजे. सगळ्या गोष्टी आज बदलायचा प्रयत्न करू नका. पण आपण जेव्हा नवीन लग्न करून दुसऱ्याच्या घरी जातो त्यावेळेला आपण त्या गोष्टी आज बदलायचा प्रयत्न करतो. बदल घडणार आहे, तुम्हाला पाहिजे तोच बदल घडणार आहे, पाहिजे तसाच बदल घडणार आहे, पण त्याच्यासाठी थोडा वेळ देणं महत्वाचं आहे. बरोबर. कुठल्याही व्यक्तीला आपल्या आयुष्यात अचानक बदल आवडत नाहीत, कोणालाच नाही आवडणार ना. आणि का नाही आवडणार? कारण ती व्यक्ती म्हणते मी गेले 20-25 वर्ष ही गोष्ट करते ना, मग ती चुकीची कशी असेल इतक्या वर्षापासून? बरोबर. मग त्या नवीन व्यक्ती आली आणि ती म्हणते हाय तो करते चुकीचं आहे, हे पचायला पण थोडा वेळ लागेल ना मला. सो लगेच बदल करायला प्रयत्न करू नका. हळूहळू हळूहळू गोष्टी बदलतील. त्या बदल हळूहळू झाला की तुम्हाला तुमच्या मर्जीनुसारच होणार आहे. बरोबर. नाही, हे झालं मुलाच्या फॅमिलीबद्दल किंवा त्या जी मुलगी घरात येते तिच्याबद्दल. लग्नाच्या आधीची जी स्टेप असते ना, मुलींच्या घरच्यांचं म्हणणं असते की सेटल असला पाहिजे, पैसे असले पाहिजे, किंवा मुलीच्याही अपेक्षा असतात, इथं नेलं पाहिजे, तिथं नेलं पाहिजे. नातं, लग्न, पैसा, काय सांगाल याबद्दल? सेटल म्हणजे काय ग? तुलाच प्रश्न विचारतो, व्हॉट इज सेटल? मुली म्हणतात की वेल सेटल, पैसे वगैरे असलं पाहिजे, बंगला असला पाहिजे, गाडी असली पाहिजे. मुली म्हणतात, माझं नाही. ओके, ठीक आहे ना. सो सेटलमेंट म्हणजे घर, पैसा, गाडी, मुलींचं म्हणणं आहे. ओके. घर किती मोठं पाहिजे? घर मोठं पाहिजे पण माणसं नको त्यात. मोठं नाही, किती मोठं पाहिजे? 1 बेडरूम, 2 बेडरूम, 5 बेडरूम, बंगला पाहिजे, पेंट हाऊस पाहिजे? अंत नाही त्याला. नाही.
पैसे पाहिजेत. किती पैसे पाहिजेत ना? आपण ना फक्त ढोबळ विचार करतो. घर, पैसा, गाडी, बंगला. पण त्याचं जेव्हा आपण मायन्यूट विचार करतो त्यावेळेला पैसा किती पाहिजे हा विचार आपण कधीच केला नसतो. घर पाहिजे ते 1 बेडरूमचं का 2 बेडरूमचं का 10 बेडरूमचं हा विचारच करत नाही. आणि आयुष्यात ना सेटलमेंट ही गोष्ट मला पटतच नाही. जिथं सेटलमेंट झाली तिथे नदी थांबली म्हणजे नदी मेली. सो सेटलमेंट ही गोष्ट आयुष्यात घडत नाही. घडते काय, आपल्याला ती गोष्ट पाहिजे ती मिळतीये का ह्याला महत्व आहे. बरोबर आहे. अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण त्या अपेक्षा रास्त असणं आणि त्या काळानुरूप असणं खूप महत्वाचं. मग विचार कर, समजा एक 25 वर्षाची मुलगी म्हणली की 25 वर्षाच्या मुलाची मी लग्न करणार आहे. त्या 25 वर्षाच्या मुलीकडे घर, गाडी, बंगला नाहीये, पण तिला नवरा 25 वर्षाचा पाहिजे ज्याच्याकडे घर, गाडी, बंगला सगळं पाहिजे. कसं चालेल हो? पुढच्याकडनंच अपेक्षा सगळ्या. कसं शक्य आहे? 25 वर्षाची मुलगी जर कमवू शकत नाही ते, तर 25 वर्षाचा मुलगा कमवू शकेल का? सो सेटलमेंट पेक्षा ना माझ्या मते आपण पोटेन्शियल बघायला पाहिजे. पोटेन्शियल म्हणजे काय की मला असा जोडीदार पाहिजे की ज्याच्यामध्ये ती क्षमता आहे घर, गाडी, बंगला, पैसा कमवायची. त्याचं इंटेन्शन काय, तो कष्ट करायच्या तयारीने आहे का, त्याचे विचार चांगले आहेत का, तो खरंच मला सपोर्ट करू शकेल का. मग जर तसं असेल ना तर मग मी झोपडीत जरी राहिले तरी माझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात. आणि ते नसेल तर महालात राहून देखील माझ्या अपेक्षा पूर्ण होतात. सो त्यामुळे आपण आपल्याकडे पहिलं बघावं आणि त्यानुसार आपण दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवावी. त्याचबरोबर आपल्या त्या जोडीदाराचं पोटेन्शियल बघावं, आपण त्याच्यामध्ये काय मदत करू शकतो हा विचार करावा आणि मग पुढे जावं. ते जर झालं ना तर मग हा पैशाचा मुद्दा गौण ठरतो, सेटलमेंटचा मुद्दा गौण ठरतो. कारण एक गोष्ट मिळाली की पुढची पाहिजेच असते ना. आज मी मारुती घेतली तर उद्या मला व्होक्सवॅगन पाहिजे, व्होक्सवॅगन घेतली की मला BMW पाहिजे, ती घेतली की मे बी अजून काहीतरी पाहिजे. थांबत नाहीच कधी. सो सेटलमेंट नाहीच आहे जगात. जे आहे ते म्हणजे माझा पार्टनर मला पूरक आहे का. बरोबर. दॅट इज ऑल. अशा प्रकारच्या मुली आहे ना समाजात की मला नवरा सेटल पाहिजे. त्या समाजामध्ये अशा पण मुली आहे की दोघं मिळून सेटल होऊया, म्हणजे दोघं मिळून करण्याचा प्रयत्न करूया. मग या सगळ्या काळात काय होतं की मुलगी जॉबही करते, पैसेही कमवते, पण तिला सासरची माणसं, थोडं घर हे सगळं ना ऍडजस्ट करत असताना तिची फार फजिती होते. नाही, हा विचार खूप चांगला आहे की जेव्हा दोघांनाही एकत्र सेटलमेंट करायचे, एकत्र काम करायचंय, पण ऑब्व्हियसली घरामध्येही त्यांना काम करायला लागतं. त्यामुळे त्या मुलीला घरच्यांची मदत ही पाहिजेच आहे, कुटुंबामध्ये मदत पाहिजेच आहे. सगळ्यांना सगळी कामं नाही करता येत ग. म्हणजे त्या मुलीने बाहेर कमवायचं पण, घरातलं पण काम करायचं. सेम वे तिच्या नवऱ्याने पण जर बाहेर करत असेल तर त्यांनी पण घरात काम करायला पाहिजे. एकमेकांच्या बरोबरीने काम करून जेव्हा ते पुढे जातात तेव्हाच ऍक्च्युली ते नातं चांगलं ठरतं. आणि आजच्या कुटुंबामध्ये बऱ्याच वेळा दिसतं की सून नोकरीला गेली तर मुलांची जबाबदारी आजी आजोबा घेतात. ती नोकरीवरून घरी आली की आजी आजोबा मे बी ना संध्याकाळी फिरायला जातात. ओके, का फिरायला जातात की बाबा या नवरा बायकोंना थोडी प्रायव्हसी मिळावी, त्यांना मुलांशी खेळता यावं. किती छान गोष्ट आहे. सो ह्या पद्धतीने जर आपण केलं ना तर ते सगळ्यांसाठी चांगलं ठरतं. मला असं वाटतं की बऱ्यापैकी उत्तरं भेटली असतील ज्यांना लग्न करायचंय, जे लग्न करू पाहतात आहे. पण ॲज अ गायडर तुम्ही काय सांगाल लग्न करणाऱ्यांना, लग्न करू पाहणाऱ्यांना, सगळ्या युथ फ्रेंड्सला तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे ना लग्न करा. म्हणजे लग्नाला घाबरू नका. आपण मगाशी जसं म्हणलं ना, लग्न ही जबाबदारी आहे, पण ही आवडणारी जबाबदारी आहे. सो घाबरायची गरज नाही, परंतु डोळसपणे लग्न करा.
आज लग्न केवळ लग्न करायचंय म्हणून करू नका, किंवा मित्रमैत्रीण लग्न करतायत म्हणून लग्न करू नका. तर लग्न अशासाठी करा की ज्याच्यानी तुम्हाला तुमचं आयुष्य जास्त समृद्ध करता येईल, तुमच्या कक्षा वृंदावता येतील, तुम्हाला तुमचं आयुष्य जास्त चांगल्या पद्धतीने जगता येईल, म्हणून लग्न करा. लग्न करायला तर पाहिजे, ते डोळसपणे करायला पाहिजे, आणि त्या नात्यामध्ये स्वत्व विसरून एकमेकांबरोबर काम करायला लागा. तरच ते नातं खूप छान होणार आहे, तरच ते नातं तुम्हाला सुख देणार आहे, आणि तरच त्या नात्यातून तुम्हाला पाहिजे ती गोष्ट मिळणार आहे. सो जरूर लग्न करा, जरूर नात्यामध्ये पडा, खूप प्रेम करा, खूप भांडा पण हे सगळं करताना आपल्या पार्टनरला सर्वप्रथम ठेवा. काय म्हणताय मग, करताय ना लग्न? नक्की करा. मला असं वाटतं की लग्न करण्याची इच्छा असणाऱ्यांच्या मनातली सगळी प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा काही प्रश्न राहिली असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. या सगळ्या प्रश्नावर उत्तरं देण्यासाठी आदरणीय डॉक्टर पाठक सर या ठिकाणी आले, त्यासाठी मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. परत तुम्हाला जर असं वाटत असेल की या गेस्टचा आपण पॉडकास्ट घेतला पाहिजे, तर तशी नावंसुद्धा खाली मेन्शन करा. नॉर्मली 1-1.5 तासाचा पॉडकास्ट होतो, त्यामुळे आपण तो पॉडकास्ट शॉर्ट व्हावा यासाठी आपण काय म्हणताय क्लिप हे चॅनलसुद्धा काढलेले आहे, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. अगदी नेमके मुद्दे जाणून घेण्यासाठी तुम्ही त्या चॅनलला जा, तिथले व्हिडिओ पहा, त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. त्याहीपेक्षा शॉर्टमध्ये जर माहिती पाहिजे असेल तर काय म्हणताय हे इंस्टाग्राम पेज आहे, तिथे सुद्धा फॉलो करा. अजून काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा.